नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा इतिहासचं लेक्चर आपण घेणार आहोत. सर्वांनी इतिहासची पुस्तकं काढायची. पेज नंबर 43वरती 8वा लेसन आहे पहा. यापूर्वी जवळजवळ 7 लेसन आपण शिकलेलो आहे. आज आपल्याला 8वा लेसन शिकायचं आहे, उद्योग आणि व्यापार. त्याच्या अगोदर आपण इतिहासची साधनं शिकलो, 1960 नंतरच्या घडामोडी शिकलो, भारतापुढील अंतर्गत आव्हानं शिकलो, आर्थिक विकास शिकलो, शैक्षणिक वाटचाल शिकलो, महिला अन्न दुर्बल घटकांचं सक्षमीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, असे वेगवेगळे 7 लेसन आपण पाठ पाहिले. आज आपण 8वा लेसन काय म्हणतोय पाहायचं आहे, उद्योग आणि व्यापार. काढला सर्वांनी? पुस्तक काढलं, वही पेन पुस्तक. 43 पेजवरती हा 8वा लेसन आहे, उद्योग व व्यापार. सर्वांनी काढला असेल अशी अपेक्षा आहे. नसेल तर पॉज करायचं, पुस्तक घ्यायचं, मग लेक्चरला बसायचं. कीर्तन ऐकल्यासारखं लेक्चर ऐकायची नसतात बाळांनो. ठीक आहे, ओके. लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इतिहासचा 8वा लेसन, उद्योग आणि व्यापार, या लेसनला सुरुवात करणार आहोत. यामध्ये कोणकोणते अभ्यास घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत पहा. त्याच्या अगोदर थोडंसं प्रास्ताविक. भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1947 नंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी लगेचच 1948मध्ये भारतीय औद्योगिक विकास महामंडळ, हे लक्षात ठेवा ही घटना. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देणं या हेतूनं हे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ स्थापन झाले. त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश आपल्याला माहीत असला पाहिजे. 2 उद्देश हे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ स्थापन करण्यापाठीमागे होते. त्यातला एक होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देणं, आणि दुसरा होता वेगवेगळ्या औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज देणं. या हेतूनं काय झालं, या औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना झाली. तसंच 1954मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. समजते सर्वांना? नक्की समजते का? हे ध्यानात घ्या. 1948 आणि 1954. आता यामध्ये बघा, 1948 आणि 1954 मध्ये भारतीय औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळ आणि वित्त महामंडळ यामध्ये फरक आहे. 1948ला जी स्थापना झाली ती होती भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची, आणि 1954ला जी स्थापना झाली ती होती औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक झपाट्यानं व्हावा म्हणून भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची. विकास आणि वित्त हे 2 वेगवेगळे शब्द, 2 वेगवेगळ्या टर्म आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आता यानंतर आपल्याला या लेसनमध्ये कोणकोणते अभ्यास घटक अभ्यासायचे ते पाहूया. पहिल्यांदा आपल्याला यामध्ये आपण प्रास्ताविक तर पाहिलेलंच आहे. स्वतंत्र भारतात औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज होती. 1948मध्ये त्यासाठी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. नंतर औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचं कर्ज द्यावं म्हणून ही भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ स्थापन झालं. त्यानंतर 1954मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात करावा, जास्तीत जास्त करावा या उद्देशानं 1954मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं. ओके. म्हणजे व्यापार आणि उद्योग जो आहे तो उद्योग आणि व्यापार वाढीस लागावा, त्याचा विकास व्हावा, आर्थिक स्थिती देशाची सुधारावी, अशा उद्देशानं ही 2 महामंडळं स्थापन करण्यात आली.
त्यानंतर आपल्याला या लेसनमध्ये 8व्या लेसनमध्ये उद्योग आणि व्यापार या लेसनमध्ये भारतातील काही उद्योगाची माहिती घ्यायची आहे. जसं की वस्त्र उद्योग आहे, रेशीम उद्योग आहे, ताग उद्योग आहे, हस्तशिल्प आहे, वाहन उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, चर्मोद्योग आहे, मीठ उद्योग आहे, खादी ग्रामोद्योग आहे, शेती उद्योग आहे. समजलं. नंतर शेती उद्योगाची, शेती व्यवसायात शासनाची मदत काय काय होते हे आपणाला पाहायचं आहे. नंतर 4थ्या पंचवार्षिक योजनेत उद्योगावर भर दिला गेला, तो का दिला गेला, कशा पद्धतीनं दिला गेला. नंतर बचत गट आहेत, त्यांची स्थापना का झाली. नंतर 1970चं औद्योगिक परवाना धोरण काय होतं, ते कशासाठी राबवलं गेलं, त्याचा काही फायदा झाला का. नंतर आपल्या देशातली खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मत्स्य उद्योग, पर्यटन उद्योग, व्यापार, आयात निर्यात, अंतर्गत व्यापार, उद्योगधंद्याच्या विकासाचे फायदे कोणकोणते आहेत, रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतात, देशाला परकीय चलन कसं मिळतं, लोकांच्या राहणीमानाचा आणि जीवनमानाचा दर्जा उंचावतो कसा, देशाच्या प्रगतीला कसा या व्यापार उद्योगाचा हातभार लागतो, या साऱ्या गोष्टी आपणाला या लेसनमध्ये शिकायच्या आहेत. मी थोडक्यात आढावा सांगितला तुम्हाला. या लेसनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. आता आपण एका गोष्टीकडे वळूया, आहे की नाही. एक गोष्ट पाहत जाऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. भारतातील काही उद्योग आहेत पहा. भारतातील काही उद्योगाची ही माहिती आपल्याला घ्यायची आहे. भारतामध्ये असे कोणकोणते उद्योग आहेत की ज्या उद्योगांची भरभराट करणं गरजेचं आहे, त्याची माहिती प्रत्येक भारतीयांना असणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्या शिक्षित तरुण मुलांना माहीत असणं गरजेचं आहे. असे कोणकोणते उद्योग आहेत. त्यातला पहिला उद्योग आहे, बरेच उद्योग आहेत बघा. वस्त्र उद्योग आहे, रेशीम उद्योग आहे, ताग आहे, हस्तशिल्प आहे, वाहन उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, चर्म उद्योग आहे, कळतंय ना तुम्हाला. नंतर मीठ उद्योग आहे, खादी ग्रामोद्योग आहे, शेती उद्योग आहे, असे अनेक उद्योग आहेत. हे सारे उद्योग आपल्याला पाहायचे आहेत. ओके. आता बघा, पहिला जो आहे त्यातला तो आहे वस्त्रोद्योग. कोणता आहे? वस्त्रोद्योग. लक्षात राहील, सर्वांच्या लक्षात राहील का? देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनाच्या वस्त्रोद्योगाचा वाटा जवळजवळ 14% इतका आहे. म्हणजे तो बराचसा आहे. देशाचं जे औद्योगिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वस्त्रोद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा केवळ 14% आहे. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. वस्त्रोद्योग म्हणजे काय? वस्त्रोद्योग म्हणजे यंत्रमाग उद्योग. नंतर हातमाग उद्योग, यंत्रांच्या आणि हाताच्या सहाय्यानं काय करायचं? कपडे विणायचे, म्हणजे कपडे तयार करायचे. त्याला हातमाग आणि काय म्हणतात? हातमाग म्हणतात आणि त्याला यंत्रमाग असं म्हणतात. ओके. हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे, म्हणजे त्यामध्ये कष्ट खूप आहेत. टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963, हे लक्षात राहील का बाळांनो? टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 चांगलं लक्षात ठेवायचं. म्हणजे एक कायदा करण्यात आला, टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. म्हणजे हा जो उद्योग आहे ना, त्याचा औद्योगिक उत्पादनात एकूण देशाच्या वाटा बराच आहे आणि म्हणून त्यांचा विकास झाला पाहिजे. या विकासातून किंवा या उद्योगातून बराचसा पैसा देशाला मिळू शकतो हे ओळखून 1963 टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केलेल्या वस्त्राची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम या समितीचं होतं. या समितीचं काम काय होतं? का समिती ही वस्त्रोद्योग समिती स्थापन करण्यात आली? कारण त्याचं एक होतं की देशांतर्गत ज्या बाजारपेठा आहेत आणि निर्यातीसाठी तयार केलेला जाणारा जो वस्त्र आहे, माल आहे, त्याची गुणवत्ता पाहिजे. ती गुणवत्ता निश्चित केली तर वस्त्रोद्योगाला चालना मिळेल. गुणवत्तेवर लक्ष असलं तर वस्त्रोद्योगाला चालना मिळेल. मग आपले आयात निर्यात वाढेल, उद्योग वाढेल, व्यापार वाढेल आणि मग उत्पन्नही वाढेल. अशा पद्धतीनं टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीनं हा वस्त्रोद्योग आहे. पुन्हा एकदा थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे सांगतो. बघा, उद्योगाचं नाव आहे वस्त्रोद्योग आणि त्या उद्योगाची माहिती अशी आहे, थोडक्यात दिलेलं आहे तुम्हाला, जास्त काही अभ्यासाला नाही आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात जवळजवळ 14% इतका वाटा फक्त वस्त्रोद्योगाचा आहे. नंतर वस्त्रोद्योगाचे यंत्रमाग आणि हातमाग
या या दोघांचा समावेश होतो. त्यानंतर 1963 टेक्स्टाईल कमिटी ॲक्टनुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना झालेली आहे. नंतर निर्यातीसाठी वस्त्राची गुणवत्ता निश्चित करणं हे या समितीचं काम होतं. विणकरांना मदत करण्यासाठी मेगा क्लस्टर ही योजनासुद्धा तयार केली गेलेली आहे. समजलं? कोणती? मेगा क्लस्टर. इथं तिचा उल्लेख नाही आहे, पण तुम्हाला ती माहीत असू द्या. ओके, चला तर मग पुढचा उद्योग बघूया. एक समजला तुम्हाला, वस्त्रोद्योग. 2-4 महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये लक्षात ठेवायचे. आता आपण पाहूया रेशीम उद्योग. कोणता उद्योग? रेशीम उद्योग. हा जो वस्त्र उद्योग आहे त्याच्या खालोखाल हा रेशीम उद्योग आहे. आता या रेशीम उद्योगामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत, म्हणजे वस्त्रोद्योग मंत्रालय आहे सेपरेट या उद्योगाचा विकास करण्यासाठी. या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योगाचे काम चालतं. रेशमी किड्यांच्या जाती, तुतींच्या झाडावरील संशोधन बंगळुरू येथील सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी, हे लक्षात राहील का? सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी या ठिकाणी रेशमी किड्यांच्या जाती आणि तुतींच्या झाडावर संशोधन केलं जातं. हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये, तसंच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यामध्ये सुद्धा केला जात आहे. मग हा जो उद्योग आहे तो कुठे कुठे जास्त आहे? कर्नाटकमध्ये आहे, आंध्र प्रदेशामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये आहे. त्याचबरोबर आदिवासी पाडे जे आहेत, जंगलयुक्त भाग जो आहे, तिथं तुतीची झाडं लावायची आणि त्यावरती हे किडे, रेशमाचे किडे, रेशमी किडे सोडायचे. अशा पद्धतीनंही प्रयत्न केले जात आहेत. अशा पद्धतीचा हा दुसरा व्यवसाय आहे, रेशीम व्यवसाय किंवा रेशीम उद्योग. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहेत बघा. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत रेशीम किड्यांच्या जाती आणि तुतींच्या झाडावरील संशोधनासाठी बेंगळुरू या ठिकाणी एक काय आहे, लॅबोरेटरी आहे, रिसर्च लॅबोरेटरी आहे, तिची स्थापना झालेली आहे. काय नाव आहे त्याचं? सेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी. नंतर हा उद्योग जो आहे तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सर्वात जास्त करण्यात येतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की या उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यामध्ये सुद्धा केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी जास्त आदिवासी जमाती आहेत, जंगलयुक्त भाग आहे, तिथं तागाचा उद्योग चालू शकतो. त्या वनस्पती येऊ शकतात, वाढू शकतात, त्यावर किडे सोडून रेशीम उद्योग उदयाला येऊ शकतो. आणि आदिवासींची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक शासनाचा प्रयत्न हा असू शकतो. ओके, अशा पद्धतीनं हा दुसरा उद्योग आहे. त्यानंतर तिसरा उद्योग आहे ताग उद्योग. कोणता उद्योग आहे बाळांनो? ताग उद्योग. लक्षात राहील का सर्वांच्या? एक एक उद्योग लक्षात ठेवायचा. ओके, आता बघा ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये तागाचं उत्पादन सर्वात मोठ्या प्रमाणात होतं. भारतातून मोठ्या प्रमाणात ताग उत्पादनाची निर्यातसुद्धा होते. म्हणजे बाहेरच्या काही देशांना आपण ताग हा पुरवतो. तागापासून काय होतं माहिती आहे? कापड, गोणपाट, दोरखंड या साऱ्या वस्तू तागापासून बनवत असतात. अशा पद्धतीनं हा तिसरा उद्योग आपण पाहिला. त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे 2-3 लक्षात ठेवायचे, ते पुन्हा एकदा सांगतो. ताग उद्योग जो आहे, भारतात मोठ्या प्रमाणात ताग उत्पादन होतं. म्हणजे भारत हा म्हणजे तागाच्या निर्यातीमध्ये सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे. मग तागापासून काय काय निर्माण होतं? कापड होतं, गोणपाट होतं, दोरखंड या साऱ्या वस्तू ज्या आहेत त्या तागापासून तयार केल्या जातात. अशा पद्धतीनं आपण 3 उद्योग पाहिले. एक उद्योग होता वस्त्र उद्योग, दुसरा उद्योग होता रेशीम उद्योग, तिसरा उद्योग होता ताग उद्योग. समजतंय का बाळांनो सर्वांना? लक्षात येतंय का? तुम्ही पेज नंबर 43 वरती आपण आहे. चला पुढचा उद्योग पाहाल. 3 उद्योग पाहिले, त्यानंतर आपण पुढच्या उद्योगाकडे जाऊया. त्याच्या अगोदर इथे एक माहीत आहे का तुम्हाला असं एक सदर दिलंय, पाहिलं का बाळांनो? इकडे वरती एक सदर आहे पहा, माहीत आहे का तुम्हाला? ओके, आता हे माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलंय बघा. स्व बचत गट जे आहेत, स्व बचत गट आणि स्वयंसेवी संस्था, असे काही स्व बचत गट सरकारनं, गव्हर्नमेंटनं तयार केलेले आहेत. आणि काही स्वयंसेवी संस्था आहेत, त्याला NGOज असं म्हणतात. म्हणजे यांच्या सहाय्यानं विणकरांना मदत करणारी मेगा क्लस्टर ही योजना या रेशीम उद्योगामध्ये, वस्त्रोद्योगामध्ये पाहायला मिळते. ही योजना त्यात कच्चा माल, डिझाईन, सामग्री, तंत्रज्ञान विकास, विणकराचे कल्याण यासाठी मदत करत असते. हेही तुम्हाला माहीत असणं पाहिजे की
यामध्ये म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये खास करून ही योजना आपल्याला पाहायला मिळते. वस्त्रोद्योग जे आहे त्या वस्त्रोद्योगामध्ये वस्त्र उद्योगाचा जो कच्चा माल आहे, डिझाईन आहे, सामग्री आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा विकास आहे, विणकराचं कल्याण, यासाठी मेगा क्लस्टर ही योजना शासनानं अंमलात आणलेली आहे. खास करून विणकरांना मदत करण्यासाठी ही मेगा क्लस्टर योजना आहे. आता हे जे स्वबचत गट आहे त्याबद्दलही तुम्हाला जरा माहिती पाहिजे. स्वबचत गट हा एक सामाजिक आर्थिक उपक्रम आहे बरं का, आणि तो शासनाचा उपक्रम आहे. समाजामधील गरजू लोकांना शासन पैसे पुरवत असतं कमी व्याजदरानं. एकमेकाच्या मदतीनं ठराविक काळानं बचत जमा करण्याच्या निमित्तानं एकत्र येणारा हा जो गट असतो त्याला बचत गट असं म्हणतात. म्हणजे यामध्ये अनेक लोक एकत्र येतात, एकमेकाच्या मदतीनं ठराविक कालावधीमध्ये बचत जमा करत असतात, महिन्याला, वर्षाला अशी, आणि मग पैसा उभारत असतात. प्रत्येक बचत गटात 20 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असतात. हे सदस्य फक्त पुरुष, फक्त महिला किंवा मिश्र असं असू शकतात. म्हणजे फक्त पुरुषांचा बचत गट असू शकतो, फक्त स्त्रियांचा बचत गट असू शकतो, आणि मिश्रही असू शकतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष मिळून दोघांचाही असू शकतो. आता गटामध्ये, या बचत गटामध्ये प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीमध्ये एकत्र येतात आणि ठराविक रक्कम गटामध्ये जमा करत असतात. जमा केलेली ही जी बचत असते ना, या बचतीतून या बचत गटातील सदस्यांनाच कर्ज पुरवलं जातं कमी व्याजदरानं. कर्जाविषयीचे सर्व नियम तो बचत गटच ठरवतो, त्याला अधिकार असतो, शासनाला अधिकार नसतो. तो बचत गट ही लोकशाही तत्वावर आधारित रचना असते. प्रत्येक सदस्याला समान अधिकार असतो. लोकशाहीत कसा सर्वांना समान अधिकार असतो, तसं बचत गट ही लोकशाही तत्वावर आधारित एक रचना आहे. यामध्ये प्रत्येक सदस्य समान अधिकार असणार असतो. नाबार्ड नावाची एक संस्था आहे, मला वाटतं ही जर्मनची आहे. या जर्मनच्या नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणे बचत गटांच्या सदस्यांच्या ठरावाने बँकेत खातं काढता येतं. बचत गटाचं बँकेत खातं असतं. 1998 पासून केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या बचत गटांना बँकेचे कर्ज मिळण्यासाठी आर्थिक तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे कमी दरानं यांना बचत गटांना कर्ज मिळतं एखादा उद्योग उभारण्यासाठी. केंद्र शासन आणि राज्य शासन बचत गटासाठी विविध योजना त्यांनी दोघांनी, राज्य शासनानेही केंद्र शासनानं आखलेले आपल्याला दिसतात. विविध बचत गटामार्फत दुग्ध व्यवसाय केला जातो, सॅनिटरी नॅपकिन उद्योग केला जातो, स्कूटर स्टँड चालवणे हा उद्योग केला जातो, गृहउपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ बनवणे, असे अनेक लघु उद्योग चालवले जात असतात. भारतभर अशा बचत गटाचं आज जाळं विणलं गेलेलं आहे. बचत गटामुळे लाखो स्त्री पुरुषांना रोजगार मिळालेला आपण पाहतो. अशा पद्धतीनं हे बचत गट असतात. ओके, बचत गटाबद्दल तुम्हाला मी बरीचशी माहिती सांगितली. इथं फक्त नावाचा उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये. माहीत आहे का तुम्हाला मध्ये बचत गट बघितला का तुम्ही? स्वबचत गट आणि स्वयंसेवी संस्थाचा नावाचा उल्लेख आहे, NGOज. मी त्यांच्याबद्दल तुम्हाला भरपूर काय माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला ती माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून मी ती सांगितलेली आहे. ओके, पुढचा जो व्यवसाय आहे तो आहे हस्तकला. कोणता व्यवसाय आहे? हस्तकला. लक्षात राहील का बाळांनो? तर आपण आता हस्तकला पाहूया. हे श्रमप्रधान क्षेत्र आहे, हस्तकला आहे. अधिक रोजगार क्षमता, अधिक गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन, यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळालेला आहे. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये कारागीर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्यातील मुंबई हे एक शहर आहे. समजते तुम्हाला? हस्तशिल्प ही जी कला आहे, ही कला अतिशय श्रमप्रधान अशी कला आहे. त्यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मिती होऊ शकते. कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त उद्योग, मोठ्यात मोठा उद्योग करता येऊ शकतो आणि अधिक नफासुद्धा मिळू शकतो. निर्यातीला आपण प्राधान्य देऊ शकतो. अधिक परकीय चलन, हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळालेला आहे. ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये कारागिरांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट ही तुम्हाला योजना माहीत नसेल, तुम्ही नेटवरती गेलात ना, गेल्या वर्षी फार मोठा दिल्ली हाट भरलेला होता.
पंतप्रधान स्वतः गेलेले होते. अनेक देशातल्या अनेक राज्यातून अनेक कारागीर त्यामध्ये हस्तकला म्हणजे हातानं विणलेल्या या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये प्रदर्शनासाठी विक्रीसाठी मांडलेल्या होत्या. पंतप्रधान स्वतः गेले होते अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी. समजलं. असे अनेक शहरामध्ये हे दिल्ली हाटसारखे कार्यक्रम भरतात. त्यामध्ये मुंबई शहरसुद्धा आहे. ओके, मुंबईचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. अशा पद्धतीनं हा हस्तउद्योग आपल्या देशामध्ये भरभराटीला आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. आता यामधले महत्त्वाचे काही मुद्दे सांगतो, 2-3 लक्षात ठेवायचे. हा हस्तशिल्प हा श्रमप्रधान असणाऱ्या उद्योगापैकी एक उद्योग आहे. अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक आणि अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि परकीय चलन मिळवणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. या हस्तशिल्पाची वैशिष्ट्ये काय काय आहेत म्हटलं की काय सांगायचं. पहिलं वैशिष्ट्य सांगायचं अधिक रोजगार क्षमता खूप आहे. नंतर कमी गुंतवणूक आहे. नंतर नफा मात्र अधिक आहे. नंतर निर्यातीला प्राधान्य, म्हणजे यामध्ये निर्यातीला प्राधान्य आहे. तुम्ही हस्तकलेतील ही बरीचशी कलाकृती तुम्ही निर्यात करू शकता. परकीय चलन मिळवणं ही त्याची वैशिष्ट्य आहे. ओके. नंतर शहरी आणि ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार मिळू शकतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा जी आहे ती मार्केट यंत्रणा या कारागिरांना उपलब्ध करून दिली जाते शासनाकडून. अशा पद्धतीनं हा चौथा उद्योग आपण पाहिला. वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, नंतर हस्त उद्योग. आता वाहन उद्योग बघा. वाहन उद्योगामध्ये आपण कुठे आहोत, कशा पद्धतीची प्रगती आपण केलेली आहे. ओके. हा हे पाचवा उद्योग, त्याला वाहन उद्योग असं म्हणतात. आता वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. भारतात 40 देशांना वाहने निर्यात केली जातात बरं का भारतातून. म्हणजे प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हणतात. काय म्हणतात? सनराईज क्षेत्र. भारतातील ट्रॅक्टर उद्योग खास करून जगात सर्वात मोठा उद्योग आहे. जगाच्या 1/3 ट्रॅक्टर जे आहेत ते भारतात उत्पन्न होतात. आणि भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया, आफ्रिका खंडातील इतर देशांना निर्यात केले जातात. असं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याला वाहन उद्योग आहे. हा वाहन उद्योग आहे. आता यामध्ये काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले. एक वैशिष्ट्य कसं लक्षात ठेवायचं बघा. म्हणजे जसा तसा पॅरेग्राफ पाठ करत बसायचं नाही. बघा, पहिली गोष्ट आहे भारतातून 40 देशात निर्यात केली जाते वाहनांची. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ना. ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वाहन उद्योगात भारत अव्वल दर्जाचा देश आहे. म्हणजे वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे असं म्हणा. नंतर भारतात वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. महत्त्वाचे मुद्दे बघा कसे सांगायचे असतात. नंतर जगाच्या 1/3 ट्रॅक्टर भारतात तयार केले जातात आणि ते वेगवेगळ्या देशांना काय केले जातात? निर्यात केले जातात. या उद्योगामध्ये तुर्कस्तान, मलेशिया तसेच आफ्रिका खंडातील देश यांना हे बरीचशी वाहनं निर्यात आपण करत असतो. दुसरी गोष्ट, वाहन उद्योगामध्ये सायकल इथं दिलेलं नाही, पण तुम्हाला मी सांगतो की सायकल हा जो प्रकार आहे, सर्वात जास्त सायकली कुठल्या देशात तयार होत असेल तर ती भारतात. म्हणजे सायकल उत्पादनात भारत अग्रेसर देश आहे. ओके, समजते. त्यानंतर दुसरा उद्योग आपल्याला पाहिजे तो सिमेंट उद्योग. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका कशी आहे? महत्त्वाची. कोणकोणते? गृहनिर्माण म्हणजे घरं बांधणं, पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते बनवणं वगैरे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात देशाचं त्याला. यामध्ये या सिमेंट उद्योगाचा विकास महत्त्वाचा आहे. सिमेंट उद्योगाची भूमिका त्याच्या विकासामध्ये, गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासामध्ये महत्त्वाची आहे. तंत्रज्ञानाबद्दल सर्वाधिक प्रगत उद्योगापैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात प्रचंड प्रमाणात ही सिमेंट निर्मिती केली जाते. सिमेंट उद्योग आपण पाहिला. आता या सिमेंट उद्योगामध्ये बघा, तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असा हा देश आहे. म्हणजे प्रगत उद्योगही आहे आणि प्रगत देशही आहे. भारत सिमेंट निर्यातीत जगात महत्त्वाचा देश आहे आणि भारतात सिमेंटचे अनेक कारखाने असलेले आपण पाहतो. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचना जी आहे त्यांच्या उद्योगाची म्हणजे त्यांच्या विकासामध्ये या उद्योगाची भूमिका महत्त्वाची समजण्यात येते. अशा पद्धतीनं हा सिमेंट उद्योग झाला. त्यानंतरचा उद्योग आहे बघा, थोडक्यात माहिती दिलेली आहेत. किती उद्योग झाले? जवळजवळ 6 उद्योग झाले.
वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्त उद्योग, वाहन उद्योग आणि 6वा आपण सिमेंट उद्योग पाहिला. आता आपण पाहतोय 7वा उद्योग. कितवा उद्योग? 7वा. काय नाव आहे रे? चर्मोद्योग. काय नाव आहे? चर्मोद्योग. हा चर्मोद्योग जो आहे भारतातील मोठा उद्योग असून हा निर्यातीभिमुख आहे. निर्यातीभिमुख म्हणजे या उद्योगातून तयार झालेला जो माल आहे तो जास्त निर्यात होतो. मग त्याची वैशिष्ट्य सांगताना तुम्हाला इथं 2 ओळी दिलेल्या आहेत, पण 1-2 मार्काला विचारतात चर्मोद्योगावर माहिती लिहा. मग काय लिहिणार? चर्मोद्योग हा उद्योग निर्याताभिमुख आहे. चामडे, पादत्राणे यांची मोठी निर्यात भारतातून केली जाते. आग्रा, कानपूर, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हे उद्योग आहेत. हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला. आग्र्याला खास करून मोठी पेठ आहे चर्मोद्योगाची. इथं दिलेली नाही माहिती, आपण ती शोधली पाहिजे. आपणाला नॉलेज असलं पाहिजे. समजलं? नंतर पुढचा जो उद्योग आहे तो आहे मीठ उद्योग. कोणता उद्योग आहे? मीठ उद्योग. लक्षात राहील का बाळांनो? मीठ उद्योग बघा. भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश मानला जातो. भारतात मिठाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते वार्षिक उत्पन्न 200 लाख टन इतकं आहे. आयोडीनयुक्त मिठाचं उत्पादन 60 लाख टन इतकं होतं. समजलं? ही मोठी बाजारपेठ आहे भारत निर्यातीसाठी. आपण अनेक देशामध्ये हे मीठ पाठवत असतो. जवळजवळ आपली क्षमता किती आहे बघा, मोठी क्षमता आहे. 200 लाख टन एवढं मीठ आपल्या देशामध्ये तयार होतं आणि त्यातलं आयोडीनयुक्त मीठ जे आहे त्याचं उत्पन्न 60 लाख टन इतकं आहे. असा हा मीठ उद्योग आहे. त्यातले महत्त्वाचे मुद्दे बघा. भारतात मिठाचं उत्पन्न 200 लाख टन होतं. आयोडीनयुक्त मिठाचं उत्पन्न 60 लाख टन इतकं होतं. समजलं? त्याचबरोबर हा जो मीठ व्यवसाय आहे ग्रामीण भागामध्ये हा सागर किनारी भागामध्ये म्हणा, ग्रामीण नका म्हणू, हा सर्वात महत्त्वाचा रोजगार निर्माण करून देणारा एक व्यवसाय समजण्यात येतो. असा हा मीठ व्यवसाय आहे. ओके. पुढे बघा, दुसरा व्यवसाय आहे सायकल व्यवसाय. मागे मी तुम्हाला सायकल वाहनांचा उल्लेख केला तेव्हा सायकलचाही उल्लेख केला. सायकल आपण सर्वात जास्त सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. समजलं? पंजाब आणि तामिळनाडू या 2 ठिकाणी, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यामध्ये सायकलीचं उत्पादन सर्वात जास्त होतं. लुधियाना हे शहर जे आहे हे लक्षात ठेवा. लुधियाना शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादक शहर केंद्र म्हणून मानलं जातं. भारत, नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली आपण निर्यात करू शकतो. भारत कुणाकुणाला सायकली निर्यात करतो बघा. नायजेरियाला सायकल निर्यात करतो, मेक्सिकोला करतो, केनियाला करतो, युगांडा आणि ब्राझील या देशांना आपण सायकल आपलं सायकलचं उत्पादन एवढं प्रचंड प्रमाणात आहे. कळलं सर्वांना? यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कसे लक्षात ठेवायचे आहेत बघा. सायकल उद्योग जो आहे तो सायकल उद्योग कसा आहे तर हा वाहन उद्योगामध्येच येतो बरं का. वाहन उद्योग जे भारतातून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सायकलची निर्यात केली जाते. सायकल उत्पादनात भारत अग्रेसर आहे. पंजाब आणि तामिळनाडूमध्ये सायकलीचं उत्पादन सर्वात जास्त होतं. लुधियाना हे शहर सायकल उत्पादनाचं प्रमुख केंद्र आहे. भारत हा देश अनेक देशांना सायकल निर्यात करतो. त्यामध्ये नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा आणि ब्राझील. ओके. हे प्रमुख देश आहेत. कळलं का सर्वांना? पुढे पहा. पुढे कोणता उद्योग आहे? खादी ग्रामोद्योग. खादी आणि ग्रामोद्योग. लक्षात राहील का? हा कितवा उद्योग आहे रे? 9वा उद्योग असेल. कितवा उद्योग आहे हा? नाही, 9वा नाही, 10वा उद्योग आहे हा. आतापर्यंत आपण वेगवेगळे 9 उद्योग पाहिले. त्यामध्ये वस्त्रोद्योग होता, रेशीम उद्योग होता, ताग उद्योग होता, वाहन उद्योग होता, चर्मोद्योग होता, सिमेंट उद्योग होता, मीठ उद्योग होता, हस्तशिल्प होतं, सायकल उद्योग होता. त्याच्यानंतर आपण पाहणार खादी ग्रामोद्योग. कोणता उद्योग आहे? खादी ग्रामोद्योग. लक्षात राहील का? तर हा जो खादी ग्रामोद्योग आहे तो अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. कुणी? सरकारने. ग्रामीण क्षेत्रामध्ये पारंपरिक जे उद्योग आहेत, हस्तउद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधन संपत्ती आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध असणारं मनुष्यबळ हे ग्रामीण भागात उपयोगात आणून लघुउद्योगाचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना सुद्धा स्वावलंबी बनवावं ही या आयोगाच्या स्थापनेमागची प्रमुख उद्दिष्ट होती.
अशा पद्धतीनं हा खादी आणि ग्रामोद्योग आपल्या देशामध्ये महत्त्वाचा उद्योग समजण्यात येतो. महत्त्वाचे मुद्दे सांगतो तेवढे लक्षात ठेवायचे. ग्रामीण भागात औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. एक मुद्दा. दुसरा, हा एक पारंपरिक उद्योग आहे. इतर पारंपरिक उद्योगही आहेत, हस्तोद्योग, कुटीर उद्योग यांना सहाय्य करण्यासाठी सुद्धा या औद्योगिक महामंडळाची म्हणजे खादी ग्रामोद्योगाची मदत होत असते. नंतर स्थानिक साधनसंपत्ती आणि मनुष्यबळ यांचा उपयोग करणाऱ्या लघुउद्योगाचा विकास करणं हे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या स्थापनेमागचं एक उद्दिष्ट होतं. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि गाव स्वावलंबी बनू शकतं. ही या खादी ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यामागची उद्दिष्ट आहेत. ओके, हे 4 मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण दुसऱ्या उद्योगाकडे वळणार आहोत. कोणता उद्योग आहे रे? सर्वात मोठा उद्योग भारतामध्ये जर कोणता असेल तर तो आहे शेती उद्योग. कोणता उद्योग आहे? शेती उद्योग. लक्षात राहील का बाळांनो? आता आपल्याला शेती उद्योग पाहायचा आहे. म्हणजे भारत हा तसा शेतीप्रधान देश आहे आणि त्यामुळं शेतीवर आधारित भारतात पारंपरिक पद्धतीनं शेती केली जाते आणि आधुनिक पद्धतीनंही शेती केली जाते. काही भागात पारंपरिक पद्धती असते आणि काही भागात आधुनिक पद्धती असते. शेतीची अनेक कामं जी आहेत ती आजही बैलाच्या मदतीनं केलेली जातात. यंत्राचा वापरही केला जातो. नांगरणी, पेरणीपासून कापणी, मळणी या कामात यंत्राचा वापर आपल्याकडे होतो. त्यामुळं भारताची जी शेती आहे ती पारंपरिकही आहे आणि त्याचबरोबर कसली आहे रे? पारंपरिक पद्धतीही आहे आणि आधुनिक पद्धती आहे. दोन्ही पद्धतीनं ही भारतातली शेती केली जाते आणि त्यामुळं हा शेती उद्योग जो आहे, शेती उद्योग कामाला म्हणजे नावारूपाला आलेला आपण पाहतो. नंतर भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय हा शेती आणि शेतीवर आधारित इतर काम आहेत. ग्रामीण भागात जर आपण गेलो तर तिथला आजही प्रमुख व्यवसाय आहे शेती आणि शेतीवर आधारलेली इतर कामं. खेड्यापाड्यामध्ये शेती आणि पशुपालन व्यवसाय चालत असतो. त्यावरतीच खेडी चाललेली असतात. शेतीची कामं, शेती उत्पादन यावर 70% समाज अवलंबून आहे देशामध्ये. समजलं? आणि 30% फक्त शहरी जनसंख्या आहे, शहरावर अवलंबून आहे. शेती उद्योगात पुरुषाच्या बरोबरीनं महिलांचाही वाटा मोठा आहे. असं आपल्याला वाटतं पुरुषच फक्त शेतामध्ये काम करतात. दोन्ही पद्धतीनं, दोन्ही पुरुष आणि स्त्री. त्याचबरोबर पारंपरिक पद्धती भारतामध्ये शेतीची आहे आणि आधुनिक पद्धती भारतामध्ये शेतीची आहे. अशा पद्धतीनं शेती हा व्यवसाय नावारूपाला येत चाललेला आहे. भारतामध्ये शेती व्यवसाय जो आहे तो वेगवेगळ्या हंगामात आपल्याला विविध हंगामात तो व्यवसाय चालतो. भारतामध्ये आणि शेतीमध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात. त्यामध्ये ज्वारी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, डाळी आहेत, तेलबिया आहेत. ही सारी प्रमुख पिकं आहेत. त्याचबरोबर अजून नगदी पिकंही आहेत. कापूस आहे, ऊस आहे, हळद आहे, कापड, साखर हे उद्योगसुद्धा या शेतीवर अवलंबून असणारे उद्योग म्हणूनच ओळखले जातात. अशा पद्धतीनं शेतीप्रधान असणाऱ्या या देशामध्ये प्रचंड प्रमाणात शेतीवरती आधारित असे उद्योग चालू असलेले आपण पाहतो. त्यानंतर शेतीमधून आपणाला भाजीपाला मिळत असतो, वेगवेगळी फळं मिळत असतात, भाजीपाला मिळतो. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळं यांचं शेतीतून उत्पन्न होत असतं. अलीकडे त्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग निघालेले आहेत. या भाज्यांवरती आणि फळांवरती सुद्धा अशा अनेक उद्योग प्रक्रिया करताना आपण पाहतो. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजाही भागवल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा, समजलं, या मूलभूत गरजा भागवल्या जातात. मूलभूत गरजा भागवण्यासाठी शेती हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं म्हणून ग्रामीण क्षेत्रातील ज्या बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. कमी दरानं कर्ज दिलं जातं, सबसिडी दिली जाते. खास करून शेतीमध्ये फळबागा लावण्यासाठी वगैरे शासनाच्या अनेक योजना आहेत. पंचायत समिती जी असते ती पंचायत समितीमार्फत सुद्धा शेतीविषयक सुधारण्यासाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. या पंचायत समितीनं सुद्धा गव्हर्नमेंटतर्फे ही पंचायत समिती प्रशिक्षण भेट योजना ही योजना राबवत असते. म्हणजे शेतात जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. शेतावरती सहली आयोजित केल्या जातात. शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेती अवजारं, बी बियाणं, खतं ही सुद्धा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात
बी बियाणं आणि खतं यांचा पुरवठा केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण. बघा, विद्यापीठाचा सेवा विभाग जो आहे तो माती परीक्षण जे आहे ते शेतकऱ्यांना फ्री ऑफ चार्ज म्हणजे कोणत्याही प्रकारची फी न घेता हे सारं करून देतो. त्याचबरोबर बी बियाणंही त्यांना पुरवली जातात. दर्जेदार बी बियाणं शेतकऱ्यापर्यंत कशी पोचतील याचाही विचार केला जातो. नंतर माती परीक्षणाचा जो भाग असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांना माती परीक्षणही करून दिलं जातं. फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशीचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचंही प्रशिक्षण पंचायत समितीमार्फत किंवा शासनामार्फत दिलं जातं. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक व्यवसाय मार्गदर्शन संस्था आहे आणि त्या मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शनही केलं जातं. उत्पादित माल जो असतो म्हणजे शेतात उत्पादित झालेला माल साठवणुकीसाठी वेअर हाऊस असतात, त्याला स्टोरेज हाऊस असंही म्हणतात किंवा गोदाम म्हणायचं. तो साठवणुकीसाठी गोदामात बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. गोदाम बांधणी जी असते म्हणजे स्टोरेज बांधण्यासाठी त्यासाठी सुद्धा सबसिडीच्या दरामध्ये अर्थसहाय्य पुरवलं जातं. भारत अन्नधान्य उत्पादनामध्ये आणि पीक पद्धतीमध्ये स्वयंपूर्ण होत चाललेला आहे. ठिबक सिंचन, नंतर सेंद्रिय शेती यासारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यावरती आजकाल आपल्या भारतामध्ये भर दिला जातो. अशा पद्धतीनं हा जो शेती व्यवसाय आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये केला जातो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके बाळांनो, काही अडचण आहे का? तर हा जो शेती व्यवसाय आहे तो शेती व्यवसाय आपण थोडक्यात पाहिला. आता बघा, शेती व्यवसाय जो आहे त्या शेती व्यवसायाची काही वैशिष्ट्य मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात 5 वैशिष्ट्य सांगतो, ते ध्यानात ठेवायची. मुद्देसूद काही वैशिष्ट्य लक्षात ठेवायची. बघा, पहिलं वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिक पद्धतीनं आणि बैलाच्या पद्धतीनं ही शेती केली जाते. एक. दुसरी, बैलांच्या बरोबर आधुनिक पद्धतीनं म्हणजे यंत्राच्या मदतीने ही शेती केली जाते. दोन्ही पद्धती भारतामध्ये शेती व्यवसायामध्ये दिसतात. तिसरा मुद्दा आहे, ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय 70% लोक शेती, पशुपालन आणि शेती संबंधितील कामं करत असतात. इतका महत्त्वाचा हा व्यवसाय. 70% म्हणजे टू मच. 3% जनताच फक्त औद्योगिकरण आणि शहरावरती अवलंबून आहे. नंतर चौथा मुद्दा एक असा आहे की वेगवेगळ्या हंगामामध्ये शेती व्यवसाय केला जातो आणि धान्य पिकवली जातात. त्यामध्ये तेलबिया, कडधान्य, ऊस, कापूस, फळं यांचं उत्पादन वेगवेगळ्या वेळेत घेतलं जातं. त्यानंतर शेतीमध्ये आता आधुनिकता आलेली आहे. त्या आधुनिकतेअंतर्गत ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती यांचा वापर भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी आता करू लागलेले आहेत. वेगळे प्रयोग शेतीमध्ये केले जात आहेत. त्याचबरोबर शेती व्यवसायात शासनाचीही मदत मोठ्या प्रमाणात होते. ती शासनाची पद्धत वेगळी काढायची म्हणजे शेती उद्योग त्याची वैशिष्ट्य वेगळी आणि शासनाची मदत जी आहे, शासन कोणकोणत्या प्रकारानं किंवा कोणकोणत्या माध्यमातून मदत करत असतो हे वेगळं काढायचं. बघा, त्या मदतीमध्ये शासनाची जी शेती व्यवसायासाठी जी मदत असते त्यामध्ये पहिली मदत असते बँका आणि सहकारी संस्थांमार्फत. बँका आणि सहकारी संस्था ज्या आहेत त्या संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं कर्ज दिलं जातं. एक झालं, शासनाची एक मदत झाली. दुसरी मदत असते पंचायत समितीमार्फत सुद्धा शेतीमध्ये अनेक प्रकारची प्रशिक्षणं दिली जातात, प्रशिक्षणं घेतली जातात. आपण पाहिलेलं आहे ते. आता आपण शेती उद्योग पाहत असताना ते सारं पाहिलेलं आहे. हे फक्त मी वेगळे मुद्दे सांगतोय तुम्हाला. शेती उद्योग त्याची वैशिष्ट्य वेगळी काढायची आणि शासनाकडून होणारी मदत वेगळे मुद्दे. नंतर तिसरी मदत सांगतो तुम्हाला, शेती सहली, शेती मेळावे हे शासनाकडून आयोजित केले जातात. ही एक मदतच असते. म्हणजे शेती सहली करून त्या ठिकाणी शेतावरती येऊनच शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, अनेक गोष्टी सांगितल्या जातात. शेतकऱ्यांचे मेळावे भरवले जातात, त्यांना मार्गदर्शन केलं जातं. नंतर चौथी मदत असते शेती अवजार आणि बी बियाणं किंवा शेतीसाठी आवश्यक असणारी खतं आहेत यांचा पुरवठा शासनाकडून केला जातो. नंतर पाचवी एक मदत असते कृषी विद्यापीठं जी असतात त्या कृषी विद्यापीठामार्फत फळबाग, रोपवाटिका किंवा रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, नंतर अजून काय होतं दुग्ध व्यवसाय यांचं प्रशिक्षण या कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना दिलं जातं. ही एक शेतकऱ्यांना मदतच आहे शासनातर्फे. नंतर जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्था असते.
ही जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थासुद्धा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करत असते. त्यानंतर असते उत्पादन साठवणुकीसाठी, म्हणजे शेतात ते तयार झालेला माल आहे, तो शेतात तयार झालेला माल साठवून ठेवण्यासाठी गोदाम बांधावे लागतात आणि ते गोदाम बांधण्यासाठी अर्थसहाय्य हे सबसिडीच्या दरात शासनाकडून दिलं जातं. अशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या या सुविधा शासनाकडून दिल्या जातात. कशासाठी? शेती व्यवसायासाठी. ओके, लक्षात राहील का बाळांनो? मी तुम्हाला शेती व्यवसाय तो 2 विभागात विभागून सांगितला. म्हणजे शेती उद्योगाची वैशिष्ट्य सांगितली आणि त्यामध्ये शासनाकडून शेतीसाठी होत असणारी मदत कशा पद्धतीची होती त्याचे जवळजवळ मी 7-8 मुद्दे सांगितले. ओके, पुढे जायचं. चला, पुढचा जो उद्योग आहे भारत सरकारचं उद्योग मला वाटतं संपलेले जवळजवळ 11 उद्योग आपण पाहिले. पहा कोणकोणते उद्योग होते. वस्त्रोद्योग होता, रेशीम उद्योग होता, ताग उद्योग होता, हस्तशिल्प होतं, नंतर मला वाटतं वाहन उद्योग होता, सिमेंट उद्योग होता, मीठ उद्योग होता, चर्मोद्योग होता, खादी ग्रामोद्योग होता, सायकल उद्योग होता आणि शेवटचा सर्वात मोठा उद्योग म्हणजे शेती उद्योग. त्या उद्योगावर जवळजवळ 70% जनता अवलंबून असते. ओके, त्यानंतर आपल्याला भारत सरकारच्या या उद्योगाबद्दलची धोरणं पाहिजे. भारत सरकारची ही जी धोरणं आहेत ती आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आज आपण इकडेच थांबूयाल. ओके, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळेल. तुम्ही काय करायचं माहिती आहे, शिकवलेलं जेवढा लेसन आहे ना तो 1-2दा वाचायचं आणि प्रत्येक उद्योगाची काही वैशिष्ट्य आहेत आणि ती माहिती मुद्द्यांच्या स्वरूपात लिहून काढायची आणि ती पाठ करायची. जवळजवळ 11 उद्योग आपण शिकलेलो आहे. समजलं? प्रस्तावना वाचायची. मग भारतातील काही उद्योग असं एक अभ्यास घटक आहे, त्यामध्ये 11 उद्योग, त्याच्या अंडर 11 उद्योग दिलेले आहेत. ते 11च्या 11 उद्योग 1-2-3दा वाचून काढायचे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आणि ते पाठ करायचे. ओके, जर काही अडचण आली तर मला विचारायचं, फोन करून विचारा, भेटून विचारा, कसंही कुठेही विचारा. ओके, लक्षात राहील सर्वांच्या. तर आज आपण इथेच थांबूयाल. जास्त घेतलं की मग डोके होऊन जातं आहे की नाही. थोडं विभाग करून आपण घेतलं की मग लक्षात येतं आणि अभ्यासाला वाव मिळतो. म्हणजे स्वतः अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं असतं. यामध्ये शिकवणं हे शिक्षकांचं काम आहे, ते करत असतात, नीटनेटकं करतात. अभ्यास करण्याची जी प्रक्रिया ती मुलांच्याकडून आजकाल कमी होताना दिसते आणि म्हणून आपण थोड्या विभागात आजच्या लेक्चरचे ते इकडेच थांबूया. ओके, तुम्ही तो चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल, 1-2दा वाचाल, न समजलेला भाग मला विचाराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.